ऑडिटरी चॅनल. चिन्ह असलेली किंवा चिन्हांच्या भाषांचा अपवाद वगळता नैसर्गिक भाषा ही व्होकल्सद्वारे उच्चारित आवाज म्हणून वक्त्याद्वारे प्रसारित केली जाते आणि श्रोत्याकडून भाषा लहरी म्हणजेच स्पीच वेव्ज म्हणून ऐकली जाते. जरी लेखन आणि चिन्हांची ही भाषा दोन्ही स्वतःद्वारे म्हणजेच मानवीकृत व दृक म्हणजेच व्हिज्युअल चॅनलच्या द्वारे व्यक्त होत असली तरी मानवी भाषेची अभिव्यक्ती प्रामुख्याने व्होकल ऑडिटरी चॅनलमध्ये म्हणजेच ती बोलली आणि ऐकली जाते. 2 नंबर ब्रॉडकास्ट, ट्रान्समिशन आणि डायरेक्शनल रिसेप्शन. भाषेचे संकेत म्हणजेच भाषा ध्वनी वेव्ह फॉर्म म्हणून निर्माण केले जातात, जे सर्व दिशेने प्रक्षेपित केले जातात. श्रवणस्थानात म्हणजेच ऐकू येईल तिथपर्यंत प्रसारित केले जातात. परंतु श्रोत्यांना म्हणजेच ऐकणाऱ्यांना विशिष्ट दिशेने आणि मूळ बिंदूतून उद्भवल्यासारखे प्राप्त होतात. हा मूळ बिंदू म्हणजेच वक्त्याचे किंवा बोलणाऱ्याचे जे स्वर आहेत तो बिंदू. नंबर 3 ट्रान्झिटरीनेस म्हणजेच संक्रमण. ध्वनी लहरी उच्चारल्या गेल्यानंतर वेगाने कमी होतात. त्यामुळेच भाषेचे संकेत म्हणजेच सिग्नल क्षणिक अथवा ऐहिक मानले जातात. हे वैशिष्ट्य जलद लुप्त होणे म्हणजेच रॅपिड फेडिंग म्हणून देखील ओळखले जातात. जर दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भाषेचे सिग्नल्स हे तात्पुरते स्वरूपाचे असतात. मनुष्य प्राण्यांना त्यांच्या बोलण्याच्या वेळी भाषण ध्वनी प्राप्त करणे आणि त्यांचे अर्थ लावणे महत्त्वाचे आहे, कारण ते नंतर पुनर्प्राप्त किंवा परत मिळण्यायोग्य नसतात. नंबर 4 इंटरचेंजिबिलिटी, अदलाबदल. आपण मनुष्य एकसारखे भाषिक सिग्नल प्रसारित आणि प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला समजत असलेल्या कोणत्याही भाषिक संदेशाचे पुनरुत्पादन किंवा पुनर्निर्मिती करण्यास आपण सक्षम असतो. यामुळे भाषिक संवादाच्या संदर्भात संभाषणात भाग घेणाऱ्या संभाषणकर्ता किंवा बोलणारा आणि श्रोता म्हणजेच ऐकणारा यांच्या आंतरभाषिक भूमिकांना आपसुकच परवानगी मिळते. म्हणजेच काय, बोलणारा श्रोता होऊ शकतो तर ऐकणारा वक्ता होऊ शकतो. ते आपली भूमिका अदलाबदल करू शकतात. वैशिष्ट्य क्रमांक 5 टोटल फीडबॅक, पूर्ण अभिप्राय. मनुष्य प्राण्यांमध्ये आपल्याद्वारे प्रसारित होणाऱ्या भाषिक संकेतांना म्हणजेच लिंग्विस्टिक सिग्नल्स ओळखण्याची म्हणजेच समजून घेण्याची क्षमता असते. म्हणजेच आपण इतरांशी काय संवाद साधत आहोत हे आपल्याला समजते
हे आपल्याला आपल्या कृती आणि आउटपुटचे सतत निरीक्षण करण्यास मार्गदर्शन करते. म्हणजेच आपण जे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो त्याबद्दल आपण सुनिश्चित असतो. म्हणजेच आपल्याला समजतेही आणि त्याचे आकलन देखील होत असते. वैशिष्ट्य क्रमांक 6, स्पेशलायझेशन, विशेषीकरण. भाषेचे सिग्नल्स हे संप्रेषणाच्या एकमात्र हेतूसाठी उत्सर्जित केले जातात, न की अन्य कोणत्याही जैविक कार्यासाठी. अन्य जैविक कार्य जसे की जेवणे, खाणे, पिणे इत्यादी. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाले तर भाषेचे संकेत म्हणजे सिग्नल्स हे हेतुपुरस्सर असतात. ते काही दुसऱ्या एखाद्याच्या वागण्याचे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट नसतात. एकंदरीत काय तर भाषेच्या सिग्नल्सचा हेतू निव्वळ संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन असतो. वैशिष्ट्य क्रमांक 7, सेमॅन्टिसिटी, शब्दार्थ. विशिष्ट भाषा सिग्नल्स हे विशिष्ट अर्थ दर्शवितात. एकत्रित येणे हे सापेक्षपणे निश्चित झालेले असतात. एखाद्या वस्तूला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे संकेत म्हणजेच वेगवेगळे भाषेचे सिग्नल्स वापरले जातात. जसे की फ्रेंचमध्ये सेल म्हणजेच पांढरे क्रिस्टलीय पदार्थ ज्यामध्ये सोडियम आणि क्लोरीनचे अणू असतात, तर इंग्रजीमध्ये त्यालाच सॉल्ट आणि मराठीमध्ये मीठ असे म्हणतात. यालाच सेमॅन्टिसिटी असे म्हणतात. वैशिष्ट्य क्रमांक 8, आर्बिट्ररीनेस, स्वच्छंदी. विशिष्ट भाषेच्या सिग्नल्सचे आणि विशिष्ट भाषेच्या सिग्नलचे स्वरूप आणि ते प्रतिनिधित्व करतात त्या विशिष्ट अर्थाच्या स्वरूपामध्ये कोणत्याही आंतरिक किंवा तार्किक प्रकारचे कनेक्शन नसते. सिग्नल आणि अर्थ एकतर रूढी किंवा परंपराद्वारे नाहीतर अंतःप्रेरणेने किंवा उपजत ज्ञानाद्वारे जोडलेले असतात. वैशिष्ट्य क्रमांक 9, डिस्क्रिटनेस, विवेकीपणा, विवेक असलेले. भाषा सिग्नल्स हे काही मूलभूत घटकांपासून बनलेले असतात आणि स्वतंत्र आणि वेगळे म्हणून ओळखले जातात. या युनिट्सचे वेगळे वर्णन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये केले जाऊ शकते. या मूलभूत युनिट्सचे वेगवेगळ्या अर्थांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगवेगळ्या क्रमाने ठेवल्या जाऊ शकतात. अर्थातील बदल अचानक आणि क्वचितच घडत असतात. वैशिष्ट्य क्रमांक 10, डिस्प्लेसमेंट, विस्थापन. विस्थापन डिस्प्लेसमेंट मध्ये प्रचलितता समाविष्ट असते आणि प्रचलितता म्हणजे जे वास्तविकतेशी अनुरूप नाही असे बोलणे अथवा खोटे बोलणे. भूतकाळातील किंवा भविष्याशी संबंधित गोष्टींबद्दल बोलण्यासाठी भाषा सिग्नलचा वापर केला जाऊ शकतो.
म्हणजेच काय, तर आपण भूतकाळातील किंवा भविष्यकाळातील गोष्टींबद्दल वर्तमान काळात बोलू शकतो. वैशिष्ट्य क्रमांक 11, प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादन शक्ती. उत्पादन शक्तीला मोकळेपणा किंवा सृजनशीलता देखील म्हणू शकतो. हे भाषेबद्दलच्या रिफ्लेक्सिव्हनेस म्हणजेच प्रतीक्षितपणा म्हणजेच भाषेबद्दल बोलण्याची भाषेची क्षमता दर्शवू शकते. आपण अनेक अनिश्चित आणि नवनवीन उच्चारण समजून घेऊ शकतो आणि तयार देखील करू शकतो. वैशिष्ट्य क्रमांक 12, कल्चरल ट्रान्समिशन, सांस्कृतिक प्रसारण. आपण भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता घेऊन जन्माला आलो असलो तरी आपण ही भाषा आपल्या पूर्वजांकडून आपली विशिष्ट भाषिक प्रणाली म्हणून शिकून घेतो. दुसऱ्या शब्दात, भाषा ही सामाजिकरित्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत प्रसारित केली जाते आणि जर कोणी एकाकीपणे वाढला किंवा मोठा झाला असला तर ती व्यक्ती ती भाषा व्यवस्थित शिकू शकत नाही. वैशिष्ट्य क्रमांक 13, ड्युअलिटी ऑफ पॅटर्निंग, दुहेरीपणा. भाषेचे स्वतंत्र भाषाध्वनी एकत्रितपणे मॉर्फॉलॉजिकल युनिट्स तयार करतात. त्यांना त्यांचा स्वतः अर्थ नसतो. हे मॉर्फिम्स अर्थपूर्ण शब्द आणि वाक्य तयार करण्यासाठी एकत्रित केले जातात. यालाच ड्युअलिटी किंवा ड्युअलिटी ऑफ पॅटर्निंग, अदरवाईज दुहेरीपणा असे म्हणतात.